महंगाई वाली ये सरकार नहीं चलेगी अब की बार। पेपर लीक वाली ये सरकार नहीं चलेगी अब की बार। झूठे मारो सालों को, राम मंदिर चोरों को झूठे मारो सालों को, राम मंदिर चोरों को झूठे मारो सालों को, राम मंदिर की चोरों को झूठे मारो सालों को। धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदीचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, केंद्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, राज्य सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, दादा भुसेंचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी। नहीं चलेगी। बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। निवेदन द्यायचं त्याच्याशिवाय कार्यकर्ते केंद्राचं आणि राज्याचं सरकार पूर्णपणे घाबरलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते जिथे शक्य होईल तिथं तर तोंड देऊ शकत नाहीत म्हणून पोलिसांना पुढं घालत आहेत। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय जामदार साहेबांनी पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही शासनाचे नौकर आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्याचे, पंतप्रधानाचे किंवा भारतीय जनता पार्टीचे नौकर नाही आहेत। हे एका मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तीने सांगितलेलं आहे। प्रचंड दादागिरी आणि नरेंद्र मोदी अत्यंत भेकड पंतप्रधान या देशाला पहिल्यांदा भेटला। एक बिचारा लडाखचा शास्त्रज्ञ उपोषण करतो, त्याच्या उपोषणाला सुद्धा तोंड देण्याची हिंमत नाही, म्हणजे सरकार हे किती घाबरलेले आपण पाहता। आणि ज्या पद्धतीने दमन नीती, हुकुमशाही आमच्या कार्याध्यक्ष म्हणाले येणार कशाला, आलेली आहे हुकुमशाही। छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या आंदोलनाला दाबून टाकण्याचं काम हे सरकार करत आहे। या सरकारच्या पापाचा घडा आता भरलेला आहे आणि 29च्या निवडणुकीमध्ये या देशाची जनता केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारला घरी बसवल्याशिवाय पोलीस प्रशासनाला पुढे करून सनी बळाचा वापर करून आंदोलन दडपता येऊ शकते का? नाही, आता हा महात्मा गांधींनी 55 देश स्वतंत्र केलेला आहे। ते डायर सारखे जनरल होते, त्यांना सुद्धा या लोकांनी फेस केलेले। काही लोकांचे बळी जातील पण जनता जागृत झालेली आहे। जनता नरेंद्र मोदीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। जंतर मंतरवर जे प्रकार सुरू आहे त्याच्याकडे कसा बघता तुम्ही? नाही, हा अन्याय आहे ना, हुकुमशाही आहे ना। अरे तुम्ही आणि मी आपल्या सोशल मीडियाच्या वतीने, छोट्या मीडियाच्या बद्दल बोलत नाही, पण या देशाची मीडिया अत्यंत विकली गेलेली आहे। अण्णा हजारेचं आंदोलन जर बघितलं तर अण्णा हजारेच्या आंदोलनाला दिवसभर टीव्हीवर होता। सोनम वांगचूक सारख्या शास्त्रज्ञ ज्यांनी लडाख आणि भारतने जगामध्ये नाव केलं, मॅक्सेसे पुरस्कार मिळाला, अशा माणसाला तुम्ही तिथे उपोषण करू देत नाही। आणि अण्णा हजारे सारखा भारतीय जनता पार्टी आणि RSSचा दलाल त्याच्या आंदोलनाला मोठं केलं। कुठे गेला ते अण्णा? त्याला दिसत नाही का हा अन्याय? आता त्यावेळेस तर बसला होता टोपी घालून, सगळे मै अण्णा हो, बाया बी अण्णा, माणसं बी अण्णा, बाया टोपी घातल्या म्हणजे अण्णा झाल्या होत्या बाया। पण आता कुठे गेले ते सगळे लोक? कुठे गेले सेलिब्रिटी? आमिर खान सारखा नालायक माणूस त्या 3 इडियट त्याच्यावर काढतो आणि तिथं लंडनमध्ये म्हणतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 3 बायका केलेला, तिथं सांगतो की पिक्चर त्याच्यावर नाही। कशावर पिक्चर आहे? हरामखोरा म्हणून। सगळी तर स्टोरी त्याचीच आहे ना। जंतर मंतरवर 20 दिवस आंदोलन चालतंय, प्रशासन दखल घेत नाही, कशाचं होतं का? हुकुमशाहीचं द्योतक आहे। नरेंद्र मोदीच्या नावाने या भारताला नव्या हुकुमशाही मिळालं, पण डरपोक हुकुमशाही। आणि सगळे हुकुमशाही डरपोकच असतात। पोलीस आणि प्रशासनाच्या आणि मिलिटरीच्या जोरावर राज्य करत असतात। हा आता राजा नाही आणि ह्याला राजा व्हायचं त्या पुतीन सारखं आणि आपल्या चीनच्या राजासारखं ते राजेशाहीकडे वळू लागले। त्या पद्धतीने लोकशाही संपली, हुकुमशाहीकडे वाटचाल करते। लोकशाही या देशात शिल्लक नाहीये। नावाला म्हणतो लोकशाही, सगळी हुकुमशाही। पक्षाची भूमिका काय असणार आहे आता पुढची? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसेचा राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार।